सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे असा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। यूट्यूब थंबनेलवरून तुम्हाला विषय कळाला असेलच, उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम आराखड्याचे प्रशिक्षण, शिक्षकांचे होणार सक्षमीकरण प्रशिक्षण या संदर्भातच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तुर्तास तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब या बटनावर क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत आहातच, त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे इतरांनाही शेअर करा, इतरांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा अशी विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत। चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। पाहूया तर उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम आराखड्याचे प्रशिक्षण, शिक्षकांचे होणार सक्षमीकरण प्रशिक्षण या संदर्भातील सविस्तर आढावा आपल्या या व्हिडिओमध्ये। जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय व खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता 20 जानेवारी पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार आहे। राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी 9 शिक्षकांना जे 12वी पर्यंत आहेत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे हे जे प्रशिक्षण आहे ते सर्व माध्यमातून जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती सर्व शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्याचे वेळापत्रक सध्या निश्चित करण्याचे काम झालेले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या राज्य शासनाने उच्चतंत्र शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे। आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जे आहे MSCERT यांच्या माध्यमातून सुद्धा आता पहिली व दुसरीच्या वर्गाचा अभ्यासक्रम निश्चित करून त्याची पुस्तके जी आहे त्याची छपाई आता करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही वर्गांचा जो अभ्यासक्रम आहे आगामी शैक्षणिक वर्षात बदलणार हे निश्चित आता या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर येत्या 3वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती सुद्धा सुरू झालेली आहे, पण या इयत्तेचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे। तत्पूर्वी एप्रिल ते मे या उन्हाळ्या सुट्टीमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे, याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे आणि त्याचे नियोजन जे आहे SCERT आणि डाएटकडून केले जाणार आहे। त्यामुळे प्रशिक्षणामुळे शिक्षकांची जी गुणवत्ता आहे ती वाढण्यासाठी मदत होणार आहे असं सांगितलं जातं। बघूया आपण काय नेमकं प्रशिक्षणाच्या तारखा आहेत। साधारणपणे राज्य प्रशिक्षण जे आहे ते 20 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये असणार आहे। जिल्हा प्रशिक्षण 3 ते 7 फेब्रुवारी, तालुका प्रशिक्षण हे 8 ते 28 फेब्रुवारी आणि नवीन आराखडा प्रशिक्षण जे आहे ते एप्रिल ते मे या कालावधीमध्ये करण्याचा निर्धार या ठिकाणी यांनी केलेला आहे। पहिली दुसरीचा अभ्यासक्रम सिलेबस चेंज होणार आहे, मात्र जे 3री ते 8वी पर्यंत जो अभ्यासक्रम आहे तो मात्र टप्प्याटप्प्याने या ठिकाणी केला जाईल असं सांगितलं जातं। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने 20 ते 24 जानेवारीपर्यंत SCERT कडून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल। त्याचप्रमाणे शिक्षकांमार्फत 3 ते 7 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा स्तरावरती 8 ते 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजित आहे असे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव अनिल झोपे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर थोडक्यात उन्हाळ्या सुट्टीमध्ये सुद्धा नवीन आराखडा प्रशिक्षणाची कुठेतरी तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। या संदर्भात सविस्तर आढावा अपडेट आपल्यासमोर मानत राहू। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपलं जर काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। आपणास विषय तुम्ही कळवा आणि आम्ही त्या विषयावरती परिपूर्ण असा व्हिडिओ आपल्यासमोर आणू। या संदर्भातले घडामोडी आपल्यासमोर आपल्याकडे पोहोचवत राहू। फक्त चॅनलशी कनेक्टेड राहा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। तुर्तास मी रजा घेतो। धन्यवाद।